नाव वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट टॉपिक ऑफ पदार्थविज्ञान सिरीज, ज्याचं नाव आहे अनुमान प्रमाण. त्याच्यामधला आपला जो सेकंड पार्ट आहे तो बाकी होता, तर आपण याच्यामध्ये बघूया आता हेतूचे स्वरूप आणि प्रकार. ठीक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण आपल्याला जे आपले टर्म एंड असते किंवा आपली UTची एक्झाम असते त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामधून क्वेश्चन येत असतो की हेतूचे स्वरूप आणि प्रकार स्पष्ट करा अकॉर्डिंग टू डिफरंट आचार्य. तर ते काय आहेत आपण वन बाय वन बघू. ठीक आहे, त्याच्यामध्ये यांनी हेतूचे स्वरूप आणि प्रकारामध्ये पहिले स्टार्ट केले आहे की सदहेतू आणि असदहेतू म्हणजे काय असतो. तर सदहेतू म्हणजेच काय, तर यथार्थ अनुमितीचे जे साधन आहे त्याला काय म्हणतो आपण, तर सदहेतू. आणि असदहेतू म्हणजेच काय, जो दुष्ट हेतू असतो किंवा दोषयुक्त हेतू असतो, म्हणजे आपल्याला जे साध्य सिद्ध करायचं आहे त्याच्यामध्ये बाधा ज्याद्वारे येते त्याला काय म्हणतो आपण, तर असदहेतू. ठीक आहे, आता सदहेतू काय कसे असतात. ठीक आहे, म्हणजे आपलं जे यथार्थ अनुमितीचे साधन आहे ज्याच्यामुळे आपल्याला साध्य सिद्ध होणार आहे ते कसं असायला पाहिजे, हेतू कसा असला पाहिजे. तर पहिले यांनी दिलं याच्यामध्ये पक्षीसत्व. पक्षीसत्व म्हणजेच काय, त्याच्यामध्ये यांनी म्हटलं आहे हेतू कुठं असला पाहिजे, तर पक्षावर असला पाहिजे. ठीक आहे, पक्षीसत्व नावाने दिले पक्षीसत्व म्हणजे हेतू कुठं असला पाहिजे, पक्षावर असला पाहिजे. उदाहरणार्थ काय दिलं यांनी, पर्वतावर धूम असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे पर्वत काय तर पक्ष आहे आणि धूम काय आपला हेतू आहे, म्हणजे तिथं काय असला पाहिजे, पर्वतावर हेतू असला पाहिजे. म्हणजे पर्वतावर धूम काय असायला पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण, तर पक्षीसत्व. सेकंड काय आपलं सपक्षीसत्व. सपक्षीसत्व म्हणजेच काय, तर हेतू कुठं असला पाहिजे, सपक्षावर असला पाहिजे. ठीक आहे, सपक्ष नावातच दिलं त्याच्या सपक्षीसत्व. ठीक आहे, याच्यामध्ये काय दिलं एक्झाम्पल, तर स्वयंपाकघरामध्ये धूम असणे. आपल्या याच्यामध्ये आपण एखादं एक्झाम्पल घेतलं सपोज, त्याच्यामध्ये आपलं सपक्ष काय असणार आहे, म्हणजे आपण सपक्ष म्हणजेच काय, तर जिथे साध्य प्रेझेंट असतं, जे आपल्याला साध्य करायचं आहे तिथं ते प्रेझेंट असतं. जसं की स्वयंपाकघरामध्ये काय असतो, अग्नी प्रेझेंट असतो. ठीक आहे, किंवा धूम प्रेझेंट असतो, त्याला काय म्हणतो आपण, सपक्ष. नेक्स्ट काय आपलं, तर अपक्ष विषयत्व. अपक्ष म्हणजेच काय, यांनी काय म्हटलं आहे, तर हेतू कुठं नसला पाहिजे, तर विपक्षावर राहता कामा नाही, त्याला काय म्हटलं यांनी, तर अपक्ष विषयत्व. ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय म्हटलं, जलाशयामध्ये धूम नसणे, म्हणजे आपला जो विपक्ष आहे जलाशय त्याच्यामध्ये धूम नसला तरच आपलं जे साध्य आहे ते सिद्ध होणार आहे. ठीक आहे, नंतर काय आहे अबाधित विषयत्व. अबाधित विषयामध्ये काय म्हटलं यांनी, तर कोणतेही प्रत्यक्ष आदी प्रमाणांद्वारा त्याच्यामध्ये बाधा येता कामा नाही. म्हणजे आपण जर म्हटलं की काय पर्वतावर धूम आहे, तर आपण तिथं प्रत्यक्षात जर जाऊन बघितलं तर तिथं काय असायला पाहिजे, तर धूम असला पाहिजे. किंवा आपण काय म्हणतो की एखाद्या उष्ण अग्नीला जर स्पर्श केला तर आपल्याला काय होतं, उष्ण स्पर्श जाणवतो. ठीक आहे, म्हणजे आपलं प्रत्यक्ष आदी प्रमाण जे आहे त्याच्याद्वारे जर आपण त्याचं परत हे केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बाधा येता कामा नाही. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हटलं यांनी आता, असदहेतू म्हणजेच काय, असदहेतू म्हणजेच काय, तर दोषयुक्त हेतू. ठीक आहे, याच्यामध्ये काय म्हटलं यांनी, प्रकार काय काय दिले, तर सव्याभिचार, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध आणि बाधित. आता सव्याभिचार म्हणजेच काय आहे. ठीक आहे, काय म्हटलं यांनी, तर्कसंग्रह आणि हेतुवादाचे प्रकार सांगितलेले आहेत. कोणकोणते, फर्स्ट आहे आपलं सव्याभिचार. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 3 प्रकार सांगितले. कोणकोणते, साधारण, असाधारण आणि अनुपसहारी. आता साधारण काय आहे असदहेतूमध्ये, त्याच्यामध्ये काय सांगितलं, साध्याचा अभाव असलेल्या ठिकाणी राहणे, हे काय आहे, तर साधारण हेत्वाभासाचं लक्षण आहे. उदाहरण काय दिलं यांनी, तर आपला जो हेतू आहे तो कुठं असला पाहिजे, म्हणजे सपक्षावर असला पाहिजे, विपक्षावर राहता कामा नाही. उदाहरण काय दिलं यांनी, पर्वत वन्यमान आहे कारण ते काय आहे, प्रमेय आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे प्रमेय म्हणजे काय, या जगातल्या कोणतीही वस्तू आहे ज्याचं आपण ध्यान घेऊ शकतो त्याला काय म्हणतो आपण, प्रमेय असं म्हणतो असतो. त्यांनी काय म्हटलं, एक्झाम्पल दिलं आहे, पर्वत वन्यमान आहे कारण ते प्रमेय आहे. ठीक आहे, पण असं नाही आहे जे प्रमेय आहे ते वन्यमान असू शकते असं नाही, कारण आपल्याकडे एक्झाम्पल काय, तळ हे सुद्धा काय प्रमेय आहे, पण तिथं आपल्याला माहिती आहे अग्नीचा काय अभाव आहे. ठीक आहे, तर ते कशाचं एक्झाम्पल झालं, साधारण हेत्वभासाचं. सेकंड काय आहे, तर असाधारण अनेकांतिक. असाधारण अनेकांतिक काय म्हणतो, तर असाधारण हेतू कुठं असला पाहिजे, तर सपक्ष आणि विपक्ष दोघांवरही राहता कामा नये. तो कुठं असला पाहिजे, फक्त तर पक्षावरच असायला पाहिजे. हे काय असाधारण अनेकांतिक हेत्वभासाचं लक्षण आहे. उदाहरण काय दिलं यांनी, तर शब्द नित्य आहे कारण त्याच्या ठिकाणी काय आहे, शब्दत्व आहे, असं यांनी आपल्याला एक्झाम्पल दिलं. ठीक आहे, यामध्ये आपला पक्ष काय आहे, शब्द आहे, आपलं साध्य काय करायचं, तर नित्यत्व साध्य करायचं. परंतु यांनी जो आपल्याला हेतू दिला तो कसा दिला, तर शब्दत्व हाच हेतू दिला. म्हणजे काय म्हटलं यांनी, जो हेतू आहे तो कुठं असायला पाहिजे, फक्त तर सपक्षावरच असायला पाहिजे. ठीक आहे, आपला पक्ष कोणता आहे, शब्द आहे, तर तो कुठं असायला पाहिजे, हेतू पक्षावर असायला पाहिजे. हे काय आहे, असाधारण अनेकांतिक हेत्वभासाचं लक्षण आहे. ठीक आहे, नंतर काय आहे, अनुपसहारी अनेकांतिक. अनुपसहारीमध्ये काय म्हटलं यांनी, तर सपक्ष आणि विपक्ष हा दोघंही याच्यामध्ये अस्तित्वातच नसतो. आणि त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, आपण साध्य सिद्ध करायचं आहे तर आपल्याला काय लागत असतो, सपक्ष पण लागतो, विपक्ष पण लागतो. तर यांनी एक्झाम्पल दिलं, सर्व अनित्य आहे. ठीक आहे, यांनी पक्ष काय दिला, सर्व दिला, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काहीच उरत नाही. आपण अन्वयव्याप्ती पण घेऊ शकत नाही, याच्यामध्ये व्यतिरेक व्याप्ती पण घेऊ शकत नाही. म्हणजे यांनी आपल्याला चान्सच दिला नाही की तुम्ही सपक्ष घ्या, विपक्ष घ्या. डायरेक्ट काय म्हटले आहे, तर हेतू काय दिला यांनी, सर्व दिला.
ठीक आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये ना सपक्ष घेऊ शकतो ना विपक्ष घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला जे साध्य सिद्ध करायचं ते सिद्ध होणारच नाही. आपण काय करत असतो, आपल्याला पंचावयवाद्वारे आपण एखादं साध्य सिद्ध करत असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सपक्ष पण लागतो, विपक्ष पण लागतो. पण यांनी काय केलं तर डायरेक्ट म्हटलेल्या उदाहरणामध्ये की सर्व अनित्य आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट काय आहे तर सत्प्रतिपक्ष हेत्वाभास. सत्प्रतिपक्ष हेत्वाभासमध्ये काय असतं तर परस्पर विरोधी अनुमानाने एकाच पक्षावर साध्य सिद्ध करण्याचा प्रकार या हेत्वाभासामध्ये असतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिले, 2 एक्झाम्पल दिले. आपण बघू वन बाय वन. काय म्हटलेलं आहे, शब्द नित्य आहे. श्रवण म्हणजे श्रवणेंद्रियाचा विषय आहे, जसे की शब्दत्व. ठीक आहे. याच्यामध्ये आपला पक्ष काय आहे, शब्द आहे. साध्य काय करायचं, आपलं नित्यत्व साध्य करायचं आहे. हेतू काय आपलं श्रवणत्व आहे आणि सपक्ष काय आपलं शब्दत्व आहे. ठीक आहे. हे झालं एक एक्झाम्पल. याच्यामध्ये आपला मेन पॉईंट काय आहे तर आपला जो पक्ष आहे तो काय शब्द आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. काय आहे याच्यामध्ये दिलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, शब्द अनित्य आहे, कार्य आहे जसे की घटाप्रमाणे. त्याच्यामध्ये पण पक्ष काय शब्दच आहे. दोन्ही पण याच्यामध्ये जो आपण पक्ष घेतला आहे तो काय शब्दच घेतलेला आहे. फक्त आपल्याला काय आहे तर वेगवेगळे आपल्याला साध्य सिद्ध करायचे आहेत. एकामध्ये त्याचं नित्यत्व सिद्ध करायचं आहे, एकामध्ये त्याचं अनित्यत्व सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे परस्पर विरोधी अनुमानाने एकाच पक्षावर साध्य सिद्ध करण्याचा प्रकार या हेत्वाभासामध्ये असतो. त्याला काय म्हणतो आपण तर सत्प्रतिपक्ष हेत्वाभास. नेक्स्ट काय आहे विरुद्ध हेत्वाभास. विरुद्ध हेत्वाभास म्हणजेच काय तर हेतूने साध्य सिद्ध करायचे असते, परंतु विरोधी हेतू काय करतो, साध्याचा अभाव सिद्ध करतो. आता एक्झाम्पल बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं यांनी, तो शब्द नित्य आहे कारण तो उत्पन्न होतो घटाप्रमाणे. तर इथे मेन पॉईंट काय आहे, आधी काय म्हटलं त्यांनी नित्य म्हटलेलं आहे आणि नंतर काय म्हटलं आहे तो उत्पन्न होतो घटाप्रमाणे. आपल्याला माहिती आहे जी ही गोष्ट उत्पन्न होते ती कशी असते, अनित्य असते. ठीक आहे. म्हणजे हेतूने साध्य सिद्ध करायचे असते. ठीक आहे. हेतूने काय करायचं असते, साध्य सिद्ध करायचे असते, परंतु विरोधी हेतू काय करतो, साध्याचा अभाव सिद्ध करतो. ठीक आहे. जे आपल्याला साध्य काय करायचं, नित्यत्व साध्य करायचं आणि हेतू काय यांनी कृतकत्व. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विरुद्ध सांगितले त्याच्या. नेक्स्ट बघू आपण काय आहे असिद्ध हेत्वाभास. असिद्ध हेत्वाभास म्हणजेच काय, याच्यामध्ये 3 प्रकार पडतात, आश्रयसिद्ध, स्वरूपसिद्ध आणि व्यापत्व सिद्ध. आता आश्रयसिद्ध म्हणजेच काय, आश्रय म्हणजेच काय तर पक्ष. हे काय आहे असिद्ध हेत्वाभासामध्ये पक्ष काय आहे तर अप्रसिद्ध असतो, म्हणजेच काय अस्तित्वातच नसतो. उदाहरण काय दिलं यांनी तर आकाशकमळ सुगंधी आहे. ठीक आहे. नंतर यांनी पक्ष काय दिला, आकाश दिला. सपक्ष काय दिला तर तलावातील कमळ दिला. साध्य काय करायचं त्याचा सुगंध आणि हेतू काय आहे कमळ आहे. म्हणजे आपला जो पक्ष आहे आकाश कमळ, ठीक आहे, तो काय आहे तर अस्तित्वातच नाही आहे, कारण आकाशकमळ नावासारखी कोणती गोष्टच आपल्या अस्तित्वात नसते. त्याला काय म्हणतो आपण आश्रयसिद्ध. म्हणजे जो पक्ष दिला तोच काय आहे अस्तित्वात नाही आहे. नेक्स्ट काय स्वरूपसिद्ध. स्वरूपसिद्धमध्ये काय आहे तो आश्रयसिद्धात पक्षच अस्तित्वात नव्हता. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं ते हेतू पक्षावर राहत नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पलच्याद्वारे बघू. काय म्हटलेलं आहे, शब्दगुण आहे कारण तो चाक्षुष म्हणजे डोळ्याने कळतो. आपल्याला माहिती आहे शब्दगुण कशाद्वारे कळतो, आपल्याला कोणत्या इंद्रियाद्वारे तर कानाद्वारे कळत असतो. ठीक आहे. म्हणजे हे आपला जो हेतू आहे तो काय पक्षावर राहत नाही. आपल्या इथे हेतू काय चाक्षुषत्व आणि पक्ष काय दिला शब्द. आपल्याला माहिती आहे चाक्षुषत्वावर शब्द राहतो का नाही राहत. ठीक आहे. म्हणजे हा काय पक्षावर न राहणारा हेतू आहे, याला काय म्हणतो आपण स्वरूपसिद्ध. आता व्यापत्वसिद्ध. व्यापत्वसिद्धमध्ये काय म्हटलं याच्यामध्ये यांनी तर तर्कसंग्रहाने उपाधियुक्त हेतूला व्यापत्वसिद्ध हेत्वाभास असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय म्हटलं यांनी जर हेतूने साध्याने हेतू जर साध्याने व्याप्त असला तरच तिथे काय होते व्यापत्व सिद्ध होणार. उदाहरण काय दिलं यांनी, पर्वत अग्नीमुळे धूमवान आहे, येथे अग्निरूपी हेतू काय ओल्या लाकडांचा संयोगाने युक्त आहे. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघू. काय म्हणते यांनी तर जो आपला वर्णी आहे म्हणजे जो आपला हेतू आहे तो कसा आहे व्याप्त आहे. ठीक आहे. आपलं जे साध्य आहे धूम ते कसं आहे व्यापक आहे. पक्ष काहीतरी यांनी पर्वत दिला आपल्याला. म्हणजे अशा सुद्धा काही गोष्टी असतात जसे की लोहाचा तप्त गोळा आहे, त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण तर अग्नी तर प्रेझेंट असतो पण धूम काय असतो अब्सेंट असतो. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये धूम नसतो, त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण व्यापत्व असिद्ध. नेक्स्ट काय बाधित हेत्वाभास. बाधित हेत्वाभासमध्ये काय म्हणतो आपण ज्या हेतूच्या साध्याचा अभाव दुसऱ्या प्रमाणाने सिद्ध होतो त्याला काय म्हणतो आपण तर बाधित हेत्वाभास असं म्हणत असतो. उदाहरण काय दिले यांनी तर वन्नी अनुष्ण आहे, द्रव्य आहे, म्हणून पृथ्वी इत्यादी 9 द्रव्यापैकी 8 द्रव्य काय उष्ण नाहीत. म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हटलं तर अनुमानात दर्शवलेल्या साध्याचा अभाव अनुमानाशिवाय प्रत्यक्षादी प्रमाणाने सिद्ध होतो. म्हणजे आपण नॉर्मल जर बघितलं अग्नी जर आपण हात लावला तर आपल्याला काय होतं उष्ण स्पर्श जाणवतो. म्हणजे याच्यामध्ये काय म्हटलं यांनी तर अनुमानात दर्शवलेल्या साध्याचा अभाव अनुमानाशिवायही प्रत्यक्षादी प्रमाणाने सिद्ध होतो, त्याला काय म्हणतो आपण बाधित हेत्वाभास. ठीक आहे. आता याच्यामध्ये चरकोक्त हेत्वाभास दिले यांनी. आता हेतू म्हणजेच काय तर साध्याला सिद्ध करत असतो, अहेतू म्हणजेच काय हेत्वाभास जो की हेतू नसून आपल्याला काय करतो तर हेतूप्रमाणे फक्त भास उत्पन्न करतो, त्याला काय म्हणतो आपण हेत्वाभास. याच्यामध्ये यांनी चरकोक्त हेत्वाभासामध्ये 4 सांगितले कोणकोणते सव्याभिचार, प्रकरणसम, संशयसम आणि वर्णसम.
तर सव्यभिचार म्हणजेच काय, अर्थात जो स्पष्ट रूपाने एका मताला सांगत नाही, कधी एक सांगतो तर कधी दुसरंच सांगतो. म्हणजे हेतूने साध्य कधी नियमितपणे सिद्ध होते तर कधी सिद्ध होत नाही. म्हणजे इथे एक्झाम्पल काय दिलं यांनी, एखादे औषध या रोगात निश्चित व्याधीशमन करेल किंवा नाही, म्हणजे हे यौगिकत्व आहे किंवा अयौगिकत्व आहे, त्याला काय म्हणतो आपण, तर सव्याभिचार. म्हणजे व्याभिचार उत्पन्न करतो तो, होणार की नाही होणार असा भास. नंतर प्रकरणसम. प्रकरणसममध्ये काय असतो, हेतू आणि पक्ष एकच असतो. म्हणजे पक्ष हाच हेतू असला, आपल्याला माहिती आहे नॉर्मली आपण काय म्हणतो, जर आपण एखादं साध्य सिद्ध करायचं असेल तर आपला पक्ष वेगळा असतो, हेतू वेगळा घेत असतो. याच्यामध्ये काय असतो, पक्ष आणि जो हेतू आहे तो एकच असतो. म्हणजे पक्ष हाच जर हेतू असला तर आपल्या हेतू धर्माला बाधा येते. त्याच्यामध्ये उदाहरण काय दिलं यांनी, शरीरावरून भिन्न आत्मा नित्य आहे, अनित्य शरीरावरून भिन्न राहून. ठीक आहे, पक्ष काय आहे, शरीरावरून भिन्न आत्मा. साध्य काय करायचं, आपण त्याचं नित्यत्व साध्य करायचं आहे. आणि परत हेतू काय दिला यांनी, तर शरीरावरून भिन्न आत्मा, म्हणजे हेतूच काय, पक्ष आहे. ठीक आहे, अशा प्रकारे साध्य सिद्ध होणार नाही. नंतर काय, संशयसम. संशयसम म्हणजेच काय, जो संशय उत्पन्न करणारा हेतू आहे तो संशयाला दूर करणारासुद्धा हेतू आहे. म्हणजे एखादा माणूस म्हणत आहे की मी चिकित्सक आहे, पण तो आयुर्वेदातील काहीच विषय बोलत आहे, म्हणजे आपल्याला भास उत्पन्न होतो की त्याला काही भाग येतो, म्हणजे तो बोलतो, किंवा त्याला बाकीचा भाग अवगत नाही. ठीक आहे, म्हणून त्याला काय, तसं संशय उत्पन्न करतो तो आपल्या मनामध्ये, त्याला काय म्हणतो आपण, संशयसम हेत्वभास. नंतर काय, वर्ण्यसम. वर्ण्यसममध्ये काय असतं, जो हेतू वर्णन करण्यायोग्य विशेषाने युक्त नाही, त्याला काय म्हणतो आपण, वर्ण्यसम. उदाहरण काय दिलं यांनी, वर्ण म्हणजेच काय, तर साध्य. म्हणजे साध्य करण्याच्या यानेच तो युक्त नाही आहे, म्हणजे आपण साध्यच करू शकत नाही. आपल्याला एक्झाम्पल काय दिलं येते, तर स्पर्शयोग्य नसल्यामुळे बुद्धी काय, अनित्य आहे, जसे की शब्दाप्रमाणे. याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे दोन्ही जे बुद्धी आहे, शब्द आहे, हे दोन्ही काय आहे, तर वर्णन करण्यायोग्य आहेत. ठीक आहे, दोघं कसे आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणून इथं काय होतो, तर वर्णसम हेतू येत असतो. ठीक आहे, आता हे झालं आपले हेत्वभास. इम्पॉर्टंट आहे, आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा विचारतं, त्याच्यामुळे तुम्हाला हे जे एक्झाम्पल सांगितलेले आहे त्याच्याद्वारे तुम्ही व्यवस्थित करू शकता याला. नेक्स्ट काय आहे, तर आयुर्वेदानुसार अनुमान प्रमाणाची उपयोगिता काय. काय आपण प्रत्यक्ष प्रमाण असताना, उपमान प्रमाण असताना, आप्तोपदेश प्रमाण असताना आपल्याला का गरज भासली अनुमान प्रमाणाची. त्याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की आयुर्वेदाने प्रामुख्याने 3 प्रमाणांना मानलं आहे. पहिलं आहे प्रत्यक्ष प्रमाण, नंतर अनुमान प्रमाण आणि आप्तोपदेश प्रमाण. ठीक आहे, म्हणजे यांनी काय म्हटलं, जी प्रत्यक्ष ज्ञानाची जी सीमा आहे ती कशी आहे, थोडीच आहे, आणि आप्तोपदेशची सीमासुद्धा थोडी आहे. पण जे आपण अनुमानाने एखादं साध्य सिद्ध करायचं असेल किंवा एखादी गोष्ट बघायची असेल तर आपण काय करू शकतो, अनुमान करून एखाद्या गुढलिंगी व्याधी असतात त्याचं अनुमान करू शकतो. ठीक आहे, म्हणजे प्रत्यक्ष आणि आप्तोपदेशाच्या विषयांच्या बाहेरचे ज्ञान आपल्याला कशाद्वारे होते, तर अनुमानाने केले जाऊ शकते. ठीक आहे, प्रत्यक्ष ज्ञानाची सीमा खूपच कमी आणि अप्रत्यक्ष ज्ञानाची सीमा कशी आहे, तर खूप मोठी आणि अधिक आहे. त्यामुळे आपल्याला आगम अनुमानच्याद्वारे आपण अनुमान लावू शकतो. ठीक आहे, नंतर शरीरातील विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा रोगज्ञानासाठी प्रत्यक्ष आप्तोपदेशा प्रमाणांचा उल्लेख चरकाचार्यांनी केलेला आहे. ठीक आहे, जसं की आपण अनुमानाद्वारे गुडलिंग व्याधीचे परीक्षण करू शकतो. नंतर अग्निजरणशक्ता परीक्षेत म्हटलेले आपल्याला एक्झाम्पल विचारतात की अनुमान प्रमाणाचे महत्त्व लिहून त्याचे एक्झाम्पल लिहा, तर आपण हे एक्झाम्पल लिहू शकतो त्याच्यामध्ये. जसं काय म्हटलेलं आहे की अग्निजरणशक्ता परीक्षेत, म्हणजे आपण जाट रागण्याची परीक्षा कशावरून करू शकतो, तर त्याच्या पाचनशक्तीवरून, म्हणजे अनुमानावरून आपण त्याचं जाट रागण्याची परीक्षा करू शकतो. नंतर श्रोत्रादींनी शब्दनाग्रहण, आपण त्याला ऐकू किती येते, याच्यानुसार आपण त्याचे शब्द किती ऐकले तर त्याची अनुमान करू शकतो. ठीक आहे, नंतर विज्ञानम व्यवसायेनं, रजसंगेनं, मोहम विज्ञानेनं, क्रोधम विद्रोहेनं, तो विद्रोह किती कळते याच्यावर आपण त्याचं क्रोध किती आला असेल त्याला याचं अनुमान करू शकतो. ठीक आहे, म्हणजे हे जे क्रोध, हर्ष ह्या ज्या गोष्टी आहेत तर आपण त्याला कोणतेही पॅरामीटरद्वारे मोजू शकत नाही, आपण काय करू शकतो, फक्त अनुमान लावू शकतो त्या गोष्टीचं. ठीक आहे, नंतर त्याला विषाद किती उत्पन्न होतं याच्यानुसार आपण त्याचा भय किती वाटत असेल. ठीक आहे, त्याला स्मरण किती आहे गोष्टी, त्याच्या आपण स्मृतीवरून त्याचं अनुमान लावू शकतो. ठीक आहे, तुम्ही एवढे एक्झाममध्ये लिहू शकता. नंतर ठीक आहे, आपला जो टॉपिक आहे अनुमान प्रमाण, त्याचा सेकंड पार्टसुद्धा झालेला आहे. तुम्हाला ह्या नोट्स जर पाहिजे असतील तर आपल्या आयुर नोट मराठी ॲपला तुम्ही डाउनलोड करून त्याच्यावरून तुम्ही ह्या नोट्स डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर इथे आपला जो टॉपिक आहे अनुमान प्रमाण, लास्ट टॉपिक होता आपला हा, तो संपलेला आहे. थँक्यू सो मच.